कला दर्पण न्यूज। नातेसंबंध जपूया, गोडवा वाढवूया या विषयावर व्याख्यान, ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार आणि वाढदिवस साजरे। हुपरी येथील ज्येष्ठ नागरिक संघ हुपरी व नीलावती चॅरिटेबल ट्रस्ट हुपरी यांच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ नागरिकांसाठी सामाजिक व कौटुंबिक नात्यांचे महत्त्व अधोरेखित करणारा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय। नातेसंबंध जपूया, गोडवा वाढवूया या विषयावर मासिक व्याख्यानमाला अंतर्गत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून समाजातील कुटुंब व्यवस्था आणि नातेसंबंध दृढ करण्याचा संदेश देण्यात येणार आहे। या कार्यक्रमात बेळगाव येथील सुप्रसिद्ध समुपदेशक व प्रशिक्षक डॉक्टर माधुरी प्रफुल्ल हेंबाळकर यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान होणार आहे। कौटुंबिक नाती, पिढ्यांमधील संवाद, समजूतदारपणा आणि परस्पर सन्मान यावर त्या सविस्तर मार्गदर्शन करणार आहेत। आधुनिक जीवनशैलीमुळे कुटुंबातील नातेसंबंधांमध्ये निर्माण होणाऱ्या दुराव्यांवर कशी मात करावी तसेच नात्यांमध्ये गोडवा कसा टिकवावा याबाबत त्या मार्गदर्शन करणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे। कार्यक्रम शुक्रवार 27 मार्च 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता श्री पैसा फंड शेतमाल सहप्रक्रिया संघ पैसा फंड बँकेजवळ हुपरी इथं होणार आहे। या प्रसंगी 75 वर्ष पूर्ण केलेल्या ज्येष्ठ सभासदांचा अमृत महोत्सवी सत्कार करण्यात येणार असून मार्च महिन्यात जन्म झालेल्या आजीव सभासदांचे वाढदिवसही साजरे करण्यात येणार आहे। या कार्यक्रमामुळे ज्येष्ठ नागरिकांना सन्मान देण्याबरोबरच समाजात सकारात्मक संदेश देण्याचा प्रयत्न असल्याचं आयोजकांनी सांगितलंय। कार्यक्रमाचं आयोजन खजिनदार यशवंत वसाडे, सचिव नानासाहेब भोसले, उपाध्यक्ष गणपतराव लक धोनुशे आणि अध्यक्ष सुरेशराव इंगरोळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले। संचालक मंडळ व सर्व सभासदांनी नागरिकांना कार्यक्रमास उपस्थित राहण्याचं आवाहन केलंय। तसेच नीलावती चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीनं प्रत्येक शनिवारी 45 वर्षांवरील नागरिकांसाठी मोफत शुगर तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे। ही तपासणी ज्ञानेश डायग्नोस्टिक अँड इमेजिंग सेंटर, प्रबोधन क्लासेस समोर हुपरी इथं सकाळी 8 ते दुपारी 2 या वेळेत केली जाणार आहे। कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्येष्ठ नागरिक संघ व नीलावती चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीनं सर्व महिलांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छाही देण्यात आल्या। Subscribe now and press the bell icon.